गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या दमदार पावसामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ झालेली आहे। कालपासून जवळपास 5 ते 6 फुटांनी पंचगंगा नदीचं पाणी वाढलेलं आहे आणि म्हणूनच आपण बघू शकतो पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर आलेली आहे। यंदाच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्याचं पाहायला मिळते। आपण बघू शकतो दुथडी भरून सध्या ही सगळी पंचगंगा नदी आहे ती वाहते। पंचगंगा नदी पात्रामध्ये जी काही मंदिरं आहेत ती देखील आता पूर्णतः पाण्याखाली गेलेली आहेत। पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 27 फुटांच्या पुढे गेलेली आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय कशा पद्धतीची परिस्थिती पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये आपल्याला पाहायला मिळते। सध्या शहर आणि परिसरामध्ये पावसाने चांगलीच उघडीप दिलेली आहे, मात्र राधानगरी धरण क्षेत्रात अजूनही पावसाची संततधार कायम आहे आणि त्यामुळेच राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे अजून देखील उघडे आहेत, ज्यातून 7000 क्युसेक्सचा विसर्ग भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने या पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे आणि म्हणूनच अजूनही या सगळ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती वाढण्याची शक्यता आहे, ती वर्तवली जाते आणि त्यामुळे घाट परिसरामध्ये हे सगळं पाणी आता यायला सुरुवात झालेली आहे। एकूणच ज्या पद्धतीचा पाऊस सध्या धरण क्षेत्रामध्ये पडतोय ते पाहता अजूनही या सगळ्या पाणी पातळीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळे आपण बघतोय यंदाच्या पावसाळ्यामध्ये पुन्हा एकदा म्हणजे तिसऱ्यांदा हे पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील काटकरसह भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।